मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून होतो। गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक दैदिप्यमान ठेवा आहे। हा दिवस केवळ कॅलेंडरमधील तारखांचा बदल नसून निसर्गातील नवचैतन्याचा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव आहे। दारी उभारलेली उंच गुढी ही विजयाची पताका आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते। ही गुढी जीवनातील संकटांवर मात करून यशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देते। नवीन संकल्प, नवे विचार आणि जुन्या कटू स्मृतींचा त्याग करून सकारात्मकतेने आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा हा मंगलमय काळ प्रत्येक मराठी मनासाठी अभिमानाचा आणि उत्साहाचा असतो। गुढीपाडवा हा केवळ सण नसून तो संस्कृती, परंपरा आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला शुभ मुहूर्त आहे। माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा। वळूयात बातमीपत्राकडे, त्याआधी पाहूयात हेडलाईन्स। खेड नगर परिषद हद्दीतील बौद्ध लेण्यांची दुरावस्था उघडकीस, बौद्ध लेण्या दारुड्यांचे अड्डे झाल्याचा गंभीर आरोप। 20 वर्षांपूर्वीच्या खुनाचा अखेर उलगडा, ओळख बदलून राहणारे आरोपी जेरबंद, खेड पोलिसांच्या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मूक पदयात्रा, देऊळवाडी चाकाळे येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आणि चिमुकल्यांचे पालखी नृत्य सोशल मीडियावर व्हायरल, नाईशी शाळेतील विद्यार्थ्यांची कलाकृती गाजली, शिमगोत्सवातील पारंपरिक सादरीकरण ठरले आकर्षण। पाहुयात सविस्तर वृत्त। खेड नगर परिषद हद्दीतील सुमारे 2000 वर्षांपूर्वीच्या बौद्ध लेण्यांची दुरावस्था समोर आली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबवत या लेण्यांची पाहणी केली असता धक्कादायक प्रकार उघड झालेत। लेण्यांमध्ये दारूच्या बाटल्या, सिगरेट पॅकेटे, गुटखा आणि इतर अनुचित वस्तू आढळून आल्यानं येथे दारुड्यांचे आणि व्यसनी लोकांचे अड्डे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। युवक तालुकाध्यक्ष सूरज तांबे यांनी नगरपालिकेवर जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा सवाल उपस्थित केलाय। तसेच समाजकंटकांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला। यानंतर कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला। मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत खेद व्यक्त करत तात्काळ कारवाईचे आदेश देत देखरेखीसाठी कर्मचारी नेमण्याचे आश्वासन दिले। जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही ज्या एलपी शाळा, खेड शहरामध्ये एलपी शाळा आहे त्याच्या मागच्या बाजूला ज्या बौद्धकालीन लेण्या आहेत त्या बौद्धकालीन लेण्यांची रेखी करण्यासाठी आम्ही तिथपर्यंत आलो होतो। आज या ठिकाणी थोडीशी आम्ही साफसफाई केली। खूपच वाईट अवस्थेमध्ये या लेण्यांची इथे आहे। खरं तर 2 ते 2,500 वर्षापूर्वीचा इतिहास, बौद्धकालीन इतिहास हा ह्या खेड शहरामध्ये आहे आणि ह्याचा वारसा ह्या खेड तालुक्याला लाभलेला आहे। हे खरं तर आपलं भाग्य समजावं, पण दुर्भाग्य पण असं आहे की या ज्या बौद्धकालीन लेण्या आहेत यांची अतिशय दुरावस्था पाहायला मिळते आम्हाला इथे। खेड नगरपालिका प्रशासनाकडनं याच्याकडे अतिशय वाईट दृष्ट्या इकडे लक्षच तर बिलकुल यांचं आहेच नाही। तर या ठिकाणी मद्यपेयी आणि दारुडे लोक, सिगरेट पिणारी लोक आणि व्यभिचार करणाऱ्या लोकांचा हा एक प्रकारचा स्थान म्हणतात ना, तसं जमलंय। थोडंसं तुम्हाला दाखवायचं आहे मुद्दाम म्हणून आम्ही ठेवलंय। पण इथं बघा, यामुळे ह्या अशा प्रकारे ह्या दारूच्या बाटल्या, म्हणजे अजून या हे बघा, म्हणजे हे अशा प्रकारे, म्हणजे ज्या भगवान बुद्धाने सुरा मेरे मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्का पदम समाधियामी जे मंत्र आम्हाला दिलं की या दारू आणि या सिगरेटपासून अलिप्त राहा। आज या भगवान बुद्धाच्या चरणी या अशा प्रकारे व्यभिचार चालू आहे आणि हा खूपच निंदनीय आम्ही म्हणतो। आणि ह्याचा जाब आम्ही आता नगरपालिकेत विचारत जातोय की हे काय नेमकं चाललंय। म्हणजे ह्याच्याकडे तुमचं का आमच्या या धार्मिक स्थानाचं तुम्ही विटंबन करायचं ठरवलंय का? आधी इथे प्रशासनाला आम्हाला हा जाब विचारायचा आहे। या ठिकाणी गेट आहे, जर तुम्हाला जमत नसेल तर त्या गेटला लॉक लावा आणि खाली आमचं आंबेडकर भवन आहे, त्या आंबेडकर भवनमध्ये तुम्ही त्याची चावी ठेवा। ज्याला कुणाला बघायचं असेल तो त्या आंबेडकर भवनमधून ती चावी घेईल आणि ते बघेल। ही अशी विटंबना तुम्ही करणार असाल तर आम्ही ते बिलकुल खपवून घेणार नाही। आता त्या ठिकाणी लेण्याच्या ठिकाणी, बौद्धकालीन लेण्याच्या ठिकाणी विशेष करून रात्र झाल्यानंतर काही नागरिक
त्या ठिकाणी जाऊन नको ते उपद्रव करतात. आता तुम्ही या ठिकाणी तिथल्या दारूच्या बॉटल आणल्या आहेत, त्या ठिकाणी गुटखे किंवा नको त्या गोष्टी तिथं कृती करतात आणि तिथं कचरा तिथंच टाकतात. त्याच्या अनुषंगाने आम्ही काय करू की तिथं आपलं पाणी पुरवठ्याचे कर्मचारी असतात, त्या कर्मचाऱ्यांना आम्ही सूचना देऊ की साधारणतः ही ॲक्टिव्हिटी कधी जातात संध्याकाळी 7 ते रात्री 10-11 पर्यंत संबंधित कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतात. पाहणी केल्याच्या नंतर ते इथं नगर परिषदेला कळवतात किंवा त्यांना आम्ही पोलीस स्टेशनचा नंबर देऊ आणि त्या ठिकाणी ते डायरेक्ट तिथे फोनवरती संपर्क करतात की या ठिकाणी असं आढळून आले. त्या ठिकाणी मग शक्य झालं तर आमची एखाद्या कर्मचारी जाऊन त्यांना अटकाव करतात की तुम्ही असं करू नका इथं, आणि खूपच याच्याकरिता आम्ही पोलीस स्टेशनला पोलीस डिपार्टमेंटला पण तसं कळू की असं तिथे कारवाई झाली. आणि ही ॲक्टिव्हिटी हे दारू पिणं, घाण, सार्वजनिक ठिकाणी घाण करणं हे त्याच ठिकाणी नाही, बऱ्याच ठिकाणी आता आमचं प्लेग्राऊंड चालू आहे काम, तिथं पण रात्री तिथं दारू पिण्याचं प्रमाण आहे. नाट्यगृह म्हणजे निश्चित त्या ठिकाणी आपण याचा उपाययोजना करू. आणि स्वच्छतेचं जो तिथं आहे एक साधारणतः आता आपल्या तिथले सन्मान्य नगरसेवक आहे चर्चा केली, तुमच्या समक्ष झाली आता त्या ठिकाणी साधारणतः एक आठवड्यातनं 2 आठवड्यातनं एकदा त्या ठिकाणी एक स्वच्छतेचं त्या ठिकाणी ड्राईव्ह घेतल्या जाईल. त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलिसांनी तब्बल 20 वर्षांपूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करत मोठी कामगिरी बजावली आहे. 2005 साली सौनस गावात अवघ्या 5,000 रुपयांच्या वादातून 75 वर्षीय अबिदा सुर्वे यांची निर्दयी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर आरोपी जुहूर सुर्वे आणि गुफरान सुर्वे फरार झाले होते. गुन्ह्यानंतर दोघांनी आपली ओळख बदलत रायगड जिल्ह्यात राजू तांबे आणि संदीप तांबे या नावानं वास्तव्य केलं होतं. खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक आहिरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत 7 मार्च रोजी दोघांना ताब्यात घेतला. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली असून पुढील कारवाई सुरू आहे. 2 दशकांनंतर या प्रकरणाचा उलगडा झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत असून खेड पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पेण तालुक्यातील दादर गावातील शेतकऱ्यांनी मुंबई SEZ कंपनी विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. भूसंपादनाच्या अटींचं पालन न करता शेतजमिनींचे 7 बारे कंपनीच्या नावावर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदनं दिली आहेत, मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. रिलायन्स सेज प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनींवर 17 ते 18 वर्षांनंतरही कोणताही विकास न झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडले. करारानुसार नोकऱ्या, उद्योग किंवा इतर लाभ न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यामुळे 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय महामार्ग 66 वर हमरापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनाच्या परिणामांची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय. हा लढा संपला नाही, आजपासून सुरुवात झाली. आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आजपासून आपण आता संघटित राहणं, जे आम्ही पंचमंडळी किंवा ग्रामपंचायत जे जे नियम सांगतील किंवा सूचना देतील त्या सर्वांनी पालन करायचं आहे आणि आपल्याला नक्की विजय मिळेल. परंतु सुरुवात आजपासून आंदोलनाची झाली. सगळ्यांनी झोपू नका, जागे राहा. पेण तालुक्यातील खारबुर्डी परिसरातील शेतकऱ्यांनी JSW डोलवी कंपनीच्या वेस्टेजमुळे शेतीचं मोठं नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप केला. सुमारे 200 एकर सुपीक भात शेतीवर काही दलालांच्या माध्यमातून केमिकलयुक्त माती, दगड आणि कचऱ्याचा अनधिकृत भराव करण्यात येत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळे 20 ते 25 एकर जमिनी बाधित झाली असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे. तसेच या कचऱ्यामुळे आरोग्याला देखील धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कारवाई न झाल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी 8 दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून केमिकल पाणी, रस्ते आणि शेतीचं नुकसान रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. आज शेती 3 वर्षे झाली भराव केल्यामुळे त्यातून सफेद पाणी जो निघणार आहे केमिकल युक्त, त्यामुळं शेतीची पूर्णपणे नासाडी झालेली आहे. स्वतः माझा भरावा लागूनच शेत आहे, परंतु या शेतामध्ये सुद्धा मी आज 3 वर्ष माणसं घेऊन शेतीची लागवड करतोय, परंतु मला एक भाताचा दाना सुद्धा मिळत नाही. ही मागील व्यथा जी आहे ही मागपासून मी तहसीलदारांकडे सुद्धा मांडलेली आहे, प्रांताकडे सुद्धा मांडलेली आहे, कुणीही दाद घेतलेली नाही. आज दादाच्या साह्याने आम्हाला देवरूपाने माणूस भेटला आणि त्यांनीच आम्हाला आज इथपर्यंत पुढे नेण्याचं काम केलेलं आहे आणि ते करत राहणार आहेत. परंतु आज प्रांत साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे की बाबा 8 दिवसात तुम्हाला रस्ते मोकळे करून देतोय, तुम्हाला शेतीचे काय नासाडी झालेली असेल ती नुकसान भरपाईचा तुम्हाला प्रश्न मिटवून टाकतो आणि भोवताली जे नाले जे आहेत पाणी जाण्यासाठी ते सुद्धा तुम्हाला मोकळे करून देतो, असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे. JSW कंपनीने त्यांच्या लेबर कॉलनीसाठी जे स्लॅगचा भराव केलाय तो
खरं तर आता सुप्रीम कोर्टाचा देखील निकाल आलेला आहे की बेकायदेशीररित्या आणि पर्यावरणाला घातक असा हा भराव झालेला आहे. परंतु गेले 2 वर्ष आमचे शेतकरी त्या विरुद्ध आवाज उठवत आहेत. अगदी मनमानी पद्धतीने त्यांनी भराव केलाय. शेतकऱ्यांच्या मागच्या साईडला ज्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते देखील सोडलेले नाहीत. खरं तर या सगळ्या गोष्टींचं पालन होणं आवश्यक होतं, परंतु कंपनीने अगदी मनमानी पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्यात. त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज आम्ही प्रांत कार्यालयामध्ये आलो होतो. प्रांत साहेब तसेच तहसीलदार साहेब यांनी आम्हाला आश्वासित एवढ्या रुंदीचा रस्ता ताबडतोब 8 दिवसामध्ये मोकळा करण्याचं आश्वासन आम्हाला साहेबांकडून मिळालेलं आहे. अगदी महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा लावून कंपनीच्या अधिकाऱ्यांना पहिले सूचित करण्यात येईल. त्यांनी स्वतःहून केलं तर ठीक आहे, अन्यथा सर्व यंत्रणा लावून ते रस्ते मोकळे करण्यात येतील. आणि त्यानंतरही जे स्लॅगचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातं आणि त्यामुळे शेतजमिनी नापीक होतात, त्याबद्दल देखील शेतकऱ्यांनी आपली व्यथा प्रांतसाहेबांजवळ मांडली आणि त्या विरोधात देखील योग्य ते उपाययोजना करण्याचं कंपनीला सांगण्यात येईल. तशा प्रकारची बैठक एक 8-10 दिवसामध्ये आयोजित करण्यात येईल असं देखील आश्वासन आम्हाला आज शेतकऱ्यांना सगळ्यांना प्रशासनाकडून मिळालेलं आहे. आमचा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. आतापर्यंत कंपनीची जी मनमानी चालत आली ती यापुढे खपून घेणार नाही असा देखील इशारा शेतकऱ्यांनी आज दिलाय. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत खेड तालुक्यातील 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात विशेष संदर्भ सेवा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ लोटेच्या वतीने उपस्थित मुलांना तसेच रुग्ण आणि नातेवाईकांना चहा बिस्किटांसह अल्प उपहाराची सेवा देण्यात आली. डॉक्टर सगरे यांनी गंभीर आरोग्य समस्या असलेल्या मुलांवर विविध योजनांतर्गत कायमस्वरूपी उपचार केले जातील आणि यासाठी स्वतंत्र मदत कक्ष देखील उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं. तसेच डेरवण हॉस्पिटलतर्फे शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याची ग्वाही देण्यात आली. या उपक्रमातून प्रत्येक मुलापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून रोटरी क्लबने ही आरोग्य चळवळ सातत्याने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त खेड तालुक्यातील देऊळवाडी चाकाळे येथे भावपूर्ण वातावरणात मूक पदयात्रा काढण्यात आली. स्वराज्यासाठी अतुलनीय बलिदान देणाऱ्या संभाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चाकाळे यांच्या वतीने या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. सायंकाळी 7:30 वाजता सुरू झालेल्या या मूक पदयात्रेत युवक युवतींसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कोणताही गाजावाजा न करता शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या यात्रेत संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची आठवण जागवण्यात आली. या यात्रेत सर्वेश कुंभाडकर, मंदार चव्हाण, पियुष कदम, तन्मय चव्हाण, स्वप्नील कुंभाडकर, कृष्णा कदम, सियान जाधव, सुवर्णव कुंभाडकर, स्वराज चव्हाण, गौरव जाधव, सोहम कुंभाडकर, ऋषभ चव्हाण, तनुजा कदम, आर्या कुंभाडकर, आरोही कदम, वेदिका चव्हाण, पूर्वी चव्हाण, नताशा कदम आदी तरुणांनी सहभागी होत या पदयात्रेत भाग घेतला. युवकांमध्ये इतिहासाबद्दलची जाणीव आणि प्रेरणा निर्माण व्हावी तसेच संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार व्हावा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. या मूक पदयात्रेमुळे परिसरात देशभक्ती आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झालं होतं. श्री तुळजाभवानी व काशीचा श्री विश्वेश्वर यांना स्मरून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शांना साक्षी ठेवून हिंदुस्थान, हिंदू समाज व हिंदू धर्म यांच्या अंतर्बाह्य शत्रूंचे समूळ निर्दालन करण्याची व जगतजननी भारत मातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत. लांजा येथे माजी खासदार आणि विद्यमान आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, नगरपंचायत नगराध्यक्षा सावली कुरुप, नगरसेवक, नगरसेविका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षा सावली कुरुप, माजी नगराध्यक्षा संपदा वाघधारे, सभापती मानसी आंबेकर आणि दीपा दळवी यांनी औक्षण करून राणेंना शुभेच्छा दिल्या.
बार बार दिन ये आए या गाण्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी निलेश राणे यांनी उपस्थितांचे आभार मानत जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली असून पुढील 25 वर्षे पक्षाला नंबर 1 ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं आहे। आपण आज सत्तेमध्ये आहोत आणि सत्तेमध्ये असल्यामुळे आपण असं दोन मिनिटं संपवतो, त्यामुळे आपल्यावर आता जबाबदारी आहे। आपण पदावर गेल्यानंतर नाही राहू दे, पदावर गेल्यानंतर आपल्यावर जबाबदारी लोकांनी आता ठेवलेली आहे। ही जबाबदारी आपल्याला येणाऱ्या 5 वर्षामध्ये, आता मध्ये कुठल्याच निवडणुका असतील तर कुठल्या तरी ग्रामपंचायती असतील, तर जिल्हा परिषदा झाल्या, नगरपंचायती झाल्या, पंचायत समित्या झाल्या, सगळी पदं भरून झाली। आता जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे। शिवसेना हा आपल्या जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा पक्ष आहे। किमान पुढचे 25 वर्ष हा 1 नंबरचाच पक्ष रत्नागिरीमध्ये राहायला पाहिजे। त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया। मी तळ कोकणात प्रयत्न करतोय। इथे उदयजी सामंत असतील, किरणजी सामंत असतील, अतिशय चांगलं काम करतायत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना रत्नागिरीमध्ये 1 नंबरच राहील ही आता कोणाच्या मनामध्ये शंका राहिलेली नाही। चिपळूण तालुक्यातील नायशी गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेलं पालखी नृत्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि शिमगोत्सवात विशेष महत्त्व असलेल्या शंकासुराच्या वेशभूषेत तालावर नाचणाऱ्या चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। ग्रामदेवतांच्या सहाणेवर सादर केल्या जाणाऱ्या या नृत्यात कोकणातील संस्कृतीचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला। विशेष म्हणजे लहान मुलांनी अत्यंत हुबेहूब आणि उत्स्फूर्तपणे केलेलं सादरीकरण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे। शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शालेय कार्यक्रमात हे नृत्य सादर करण्यात आलं होतं। या कलाकृतीमुळे चिपळूणसह संपूर्ण परिसरात या विद्यार्थ्यांची चर्चा रंगली आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।